आजकाल मुलाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक मुलगी प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरताना पाहायला मिळते. तरी मुलासाठी सून हवी, आई हवी, प्रेयसी हवी, बहीण हवी, पण घरात जन्मलेली मुलगी नको, असा हट्ट आजही अनेकांचा आहे. पोटात वाढणाऱ्या त्या मुलीचा जन्म होण्याआधीच तिचा गाळा घोटला जातो किंवा जन्म झाल्यानंतर तिला वाऱ्यावर सोडून दिलं जातं. तर आज अशीच एक घटना हॉस्पिटलमध्ये घडली आहे. एका चिमुकलीचा नुकताच जन्म झालेला असतो, पण तिच्या घरच्यांनी तिला स्वीकारण्यास नकार दिलेला असतो. डॉक्टर सुषमा यांनी या इंस्टाग्राम अकाउंटवरून नवजात मुलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे आणि फक्त मुलगी असल्याने तिच्या पालकांनी एका खासगी रुग्णालयात तिला सोडून गेले हे सांगितलेलं आहे. तसेच चिमुकली काल जन्माला आली. तिच्या आईने एकूण 3 मुलींना आतापर्यंत जन्म दिला होता. तिच्या आईची दुसरी लेक आहे आणि आईच्या एका मुलीचा आधीच मृत्यू झाला होता. त्यामुळे तिचं कुटुंब नाराज आहे. तिच्या वडिलांनी तिच्या आईला फोनही केला नाही. तसेच या व्हिडिओमध्ये डॉक्टर म्हणताना दिसत आहेत, आईने तिसऱ्या मुलीला जन्म दिल्यामुळे कुटुंबाने बाळाला हॉस्पिटलमध्येच सोडून जाण्याचा निर्णय घेतला. बाळंतपणानंतर वडिलांनी साधी पत्नीची विचारपूस करण्यासाठी फोनही केलेला नाही. एक डॉक्टर, एक आई, एक मुलगी आणि एक महिला असल्यामुळे हा प्रसंग पाहून मला खूप वाईट वाटलं. भारतात महिला राष्ट्रपती असताना देखील आपल्याकडे सुनेता विल्यम्ससारख्या महिला ज्यांनी 9 महिन्याहून अधिक काळ अंतराळात घालवलाय, हे बाळ देखील 9 महिन्यांचा प्रवास करून आणि भाग्य घेऊन जन्माला आले. त्यामुळे 21व्या शतकात राहून देखील लोकांची अशी मानसिकता आहे हे पाहून डॉक्टरसुद्धा थक्क झालेले आहेत. डॉक्टर सुषमा यांचा व्हिडिओ पाहून त्या मुलीला दत्तक घेण्याचे आणि तिला पात्र असलेले प्रेम देणारे मेसेज अनेक नेटकरी पाठवू लागलेले आहेत. कुटुंबाच्या कृतीमुळे अनेक युजर्सना राग आलेला आहे, तर काहींनी भारतात चांगल्या पालक व्यवस्थेची गरज असल्याचे अधोरेखित केलेले आहे. त्यानंतर बाळाला दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या लोकांकडून हजारो कॉल, मेसेज आल्यानंतर तिने नवजात बाळाच्या पालकांशी बोलले. नवजात मुलीसाठी जनतेकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे कुटुंबसुद्धा भारावून गेलं आणि अखेर त्यांना त्यांच्या चुकीची गंभीरता कळली. जेव्हा त्यांनी पाहिलं की बरेच लोक त्यांच्या आयुष्यात बाळ व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत, तेव्हा त्यांचे डोळे उघडले. त्यामुळे आता ते त्यांच्या मुलीला प्रेमाने घरी घेऊन जाण्यास तयार आहेत, असे एका व्हिडिओत डॉक्टरांनी सांगितलेले आहे. तुम्हाला हा भावूक करणारा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.